श्री स्वामी समर्थ सगळ्यांनो. तर आज मी निघालेले आहे कॉलेजला. तुम्ही म्हणत असाल की एवढा ह्याच्यानंतर परतही एकदा कॉलेजला जाते. तर हो, मी नेहमीच नवीन नवीन गोष्टी शिकत असते आणि माझं एज्युकेशन हे चालूच आहे आणि ते कधीही थांबणार नाही आहे. स्टेशनला तिकीट वगैरे काढल्यानंतर पोहोचले आहे फ्लायओव्हरवर. त्यांनी दुपारची पण एवढी गर्दी असते हे बघितल्यानंतर मी पण शॉक झाले थोडे, कारण की ट्रेन ट्रॅव्हलिंग तसं तर खूप कमी होतं आता. त्याच्यानंतर जे आहे आम्ही मेट्रो स्टेशनला पोहोचलो होतो. अंधेरीवरनं पुढे गेल्यानंतर जे आहे आम्ही स्टेशनला उतरलो आणि त्याच्यानंतर रिक्षा करून पोहोचलो आहे कॉलेजच्या इथे. कॉलेजच्या इथे बाहेर पुरी भाजी खूपच छान भेटते. त्याच्यावर पहिला ताव मारून घेतला आणि मग गेलो कॉलेजच्या आतमध्ये. कॉलेजमध्ये गेल्यानंतर जे आहे माझं जे कॉलेजचं काम अडकलेलं ते आम्ही पूर्ण करून घेतलं. त्याच्यानंतर आतमध्ये खूपच छान असं ॲन्युअल फंक्शन्सची तयारी चालू होती आणि खूप साऱ्या गोष्टी बघायला भेटल्या. कॉलेज किंवा शाळा असं म्हटलं तर आपल्याला शिक्षणाला कधीही वय नसते, ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. तुम्हालाही काही शिकायची इच्छा असेल आणि अधुरं शिक्षण राहिलं असेल तर नक्की पूर्ण करा. SNDTमध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत फिमेल्ससाठी. त्यानंतर कॉलेजच्या जवळच जुहू बीच देखील आहे, तर मी तिथे देखील सनसेट बघण्यासाठी गेले होते आणि खूपच असं रिलॅक्स फील झालं, माइंड फ्रेश झालं एक. त्याच्यानंतर छोटीशी अशी टेम्पररी मेहंदी काढून घेतली. फील्डमध्ये असल्यामुळे शक्यतो मेहंदी वगैरे काढणं होत नाही. त्याच्यानंतर असं टेम्पररी टॅटू काढून घेतला आणि त्याच्यानंतर खूपच जास्त असं जे एन्जॉयमेंट चालू होती बीचवर ते बघण्यात आम्ही थोडंसं असं संध्याकाळ घालवली. खूपच छान वाटलं. त्याच्यानंतर जो आहे माझ्या चिमणीसाठी असा चिमणचारा घेऊन मी पोहोचलेले आहे घरी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सबस्क्राईब